बघा सेंटर म्हणजे काय की ज्या वेळेस आपण सर्कल काढतो, सर्कल काढताना जो आपण फिक्स पॉईंट घेतो, हा जो फिक्स पॉईंट असतो यालाच आपण काय म्हणतो सेंटर. आणि या ठिकाणी आपण कंपासचं लोकलिटी ठेवून आपण याप्रमाणे सर्कल काढतो, बरोबर आहे. तर या कंपासमध्ये जे डिस्टन्स आपण घेतो, कंपासमध्ये जे डिस्टन्स आपण घेतलेलं असतं, बरोबर आहे, कंपासमध्ये जे डिस्टन्स आपण घेऊन हे सर्कल जे आपण काढतो, तर हा जो पॉइंट आहे फिक्स पॉइंट याला आपण सेंटर असं म्हणतो. ओ हा सेंटर असेल किंवा सी हा सेंटर असेल, कुठलाही असेल तो, त्याचं नाव कोणतं त्याला महत्व नाही, पण तो फिक्स पॉइंट असणार आहे. आणि कंपासमध्ये जे आपण डिस्टन्स घेतलेलं असतं, बरोबर आहे, कॉन्स्टंट डिस्टन्स जे आपण घेतलेलं असतं आणि ते ठेवून मग आपण सर्कल काढतो. इथं सेंटरवरती या फिक्स पॉईंटवरती आपण ते लोखंडी ठेवलंय आणि मग आपण पेन्सिल फिरवली अशी याप्रमाणे की आपल्याला हे सर्कल जे आहे ते मिळतं. इन्फानाईट पॉइंट्स आपल्या या ठिकाणी एकत्र आले की त्यापासून हे सर्कल जे आहे ते मिळत असतं. तर हे जे फिक्स पॉइंट पासूनचं हे डिस्टन्स जे आहे या पॉइंटचं, याला काय म्हटलं जातं, रेडियस असं म्हटलं जातं. काय म्हणतात याला, रेडियस. आणि जी कॉर्ड तुमची सेंटर मधून जाते त्या कॉर्डला आपण, कॉर्ड म्हणजे काय, सर्कलवरचे दोन पॉइंट, हे समजा ए बी, ही ओपी तुमची रेडियस असणार आहे. तर ए बी ही जी कॉर्ड आहे, ए आणि बी पॉइंट तुमचे सर्कलवर असणार आहे. तर ए आणि बी हे पॉइंट आपण जॉईन केले आणि ते तुमच्या सेंटर मधून जाईल त्यावेळेस तिला काय म्हणायचंय, डायमीटर. ही सुद्धा कॉर्ड आहे आणि ही सुद्धा कॉर्डच आहे. आरएस ही सुद्धा तुमची कॉर्ड असणार, कारण ज्यावेळेस सर्कलवरचे दोन पॉइंट कोणते आपण जोडले, जॉईनिंग द पॉइंट्स ऑन द सर्कल, देन इट इज कॉल्ड, द सेगमेंट इज कॉल्ड कॉर्ड. बरोबर, तिला काय म्हणायचंय, जीवा असं म्हणायचंय. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू आपण जोडले तर त्या बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड असेल, बरोबर आहे, त्या रेषाखंड काय म्हणायचंय, जीवा असं म्हणायचंय. आणि वर्तुळाच्या केंद्रातून जी जीवा जाते, बरोबर, ही ए बी जीवा जी आहे ती वर्तुळ केंद्रातून गेली, सेंटरमधून गेली आहे, म्हणून या जीवेला आपण डायमीटर म्हणजेच व्यास असं म्हणतो. तर या आपल्या संकल्प माहिती आहेत. इंटेरियर पार्ट जे सर्कलच्या आतमध्ये पॉईंट आहे त्याला इंटेरियर पार्ट म्हणायचं. जे सर्कलर पॉईंट आहेत तो तुमचं सर्क्युलर पार्ट असेल आणि सर्कलच्या बाहेरचे जे पॉईंट आहेत तो तुमचा एक्सटेरियर पार्ट ऑफ दी सर्कल असणार आहे. एक्सटेरियर पॉईंट, इंटेरियर पॉईंट हे आपल्या या ठिकाणी होता पाहिजे. ज्याचं डिस्टन्स तुमचं रेडियस पेक्षा कमी असेल ते पॉईंट तुमचे सर्कलच्या आत असणार आहे. ज्या पॉईंटचं डिस्टन्स तुमचं रेडियस पेक्षा जास्त असतं तो पॉईंट तुमच्या सर्कलच्या आउटर साईडला म्हणजे एक्सटेरियर पार्टमध्ये तो असतो, हे लक्षात घ्या. तर याप्रमाणे या संज्ञा ज्या आहेत त्या सगळ्या आपण पाहिलेल्या आहेत. या टर्म्सची आपण माहिती घेतलेली आहे स्टँडर्ड 9 मध्ये, इयत्ता 9वी मध्ये. त्याच्यामध्ये आपण अजून कॉन्ग्रुएंट सर्कल, तर कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणायचं आहे सेंटर त्यांची डिफरंट असणार आहे पण त्यांची रेडियस जी आहे ती कशी असणार आहे, सेम असणार आहे. बांगड्यावाल्याकडे आपण गेलो होते, तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर बांगड्यावर बांगडी असे ठेवून तो पाहत असतो, बरोबर आहे, किंवा आपण जी सर्कल आपण ज्या रिंग आपण करतोय तर रिंग आपण एकावर एक ठेवून पाहिली तर त्यावेळेस ती पूर्णपणे मॅच होते, त्यावेळेस म्हणायचं ती कॉन्ग्रुएंट आहे. जर एक लहान मोठी असली, रेडियस तुमची कमी जास्त असली की ती एकतर आत बसेल किंवा बाहेर बसेल असं त्या ठिकाणी घडतं. तर असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस ती कॉन्ग्रुएंट होऊ शकत नाही. पण ज्यावेळेस पूर्णपणे मॅच होईल, ती एकमेकांना उचलून आपण ते ठेवल्यावरती ज्यावेळेस ते पूर्णपणे मॅच होतात, बरोबर, बांगड्या जशा आपण एकावर एक ठेवल्या किंवा रिंग आपण एकावर एक ठेवल्या त्या जर पूर्णपणे जोडल्या तर त्यावेळेस त्यांना काय म्हणायचंय, कॉन्ग्रुएंट सर्कल्स. तर तुमची ही रेडियस जी आहे दोघांची, ही रेडियस आणि ही रेडियस कशी असणार आहे, इथं इक्वल असणार आहे. सेंटर डिफरंट आहे, हा सेंटर वेगळा आहे, हा सेंटर वेगळा आहे, दोन्ही सर्कल वेगळे आहेत, पण तुमची यांची दोघांची रेडियस जी आहे ती मात्र कशी आहे, समजा ही 5 असेल तर ही सुद्धा तुमची 5च असणार आहे. रेडियस आर कॉन्ग्रुएंट, देन द सर्कल्स आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल्स, सेंटर आता इथे एकच असणार आहे. हे पहिलं सर्कल आणि हे तुमचं दुसरं सर्कल, बरोबर आहे. तर या ठिकाणी या आतल्या सर्कलची रेडियस ही आहे आणि बाहेरच्या सर्कलची रेडियस ही आहे तुमची बा, पण सेंटर मात्र दोघांचा काय आहे, एकच आहे, म्हणून यांना कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणतात. तर यांना तुमचं कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे एकच सेंटर, मराठी त्याला एक केंद्रीय वर्तुळ, काय म्हणजे त्याला एक केंद्रीय वर्तुळ म्हणजे तुमचं एकच सेंटर त्या ठिकाणी असणार आहे, म्हणून त्याला कॉन्सेंट्रिक सर्कल असं म्हटलं जातं. रेडियस मात्र तुमच्या या डिफरंट असणार आहे, ही लहान आहे तर ही मोठी आहे, बरोबर. अशी आपलं कॉन्सेंट्रिक सर्कल भरपूर काढता येतात. नंतर इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्टिंग जेव्हा टू सर्कल्स आर इंटरसेक्ट इन 2 पॉइंट्स,
देन द सर्कल्स आर कॉल्ड इंटरसेक्टिंग सर्कल्स. ही जी सर्कल्स आहेत या सर्कल्सला काय म्हणतात, इंटरसेक्टिंग सर्कल्स. इथं दोन ठिकाणी पहा, तर ही लहान मोठी असू शकतात, सारखीच असतील असं नाही, एक लहान एक मोठं याप्रमाणे ते असू शकतात. पण ती सर्कल जी आहेत ही सर्कल तुमची या दोन पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालेली आहेत, म्हणून या सर्कल्सला इंटरसेक्टिंग सर्कल्स असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे तुमचं 9वीचा भाग जो आहे तो या ठिकाणी रिव्हिजन मध्ये थोडक्यात तो घेतलेला आहे. तर पुढचा टॉपिक जो आहे तो आपला पाहायचा. आता ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. इन द ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट DE इज अ कॉर्ड. हे तुम्हाला फिगर दिलेली आहे ऍक्टिव्हिटी मध्ये. सेंटर C आहे, ही कॉर्ड DE आहे. CF हा कॉर्डवर काढलेला परपेंडिक्युलर आहे. तर इन द ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट DE इज अ कॉर्ड. DE इज अ कॉर्ड. नंतर कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. या C या सेंटर असलेल्या सर्कलमध्ये DE ही तुमची कॉर्ड आहे. नंतर सेगमेंट CF हा सेगमेंट CF जो आपण काढलेला आहे तो परपेंडिक्युलर टू सेगमेंट D. सेगमेंट D म्हणजे कॉर्ड D वरती तो परपेंडिक्युलर काढलेला आहे. इफ डायमीटर ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. या सर्कलचा डायमीटर जो आहे तो तुम्हाला 20 सेंटीमीटर दिलेला आहे. DE इक्वल टू 16 म्हणजे तुम्हाला या D जी कॉर्ड आहे तिची लेंथ जी आहे ती दिलेली आहे 16. देन फाइंड CF. CF जो आहे हा परपेंडिक्युलर सेगमेंट जो काढलेला आहे त्याचं मेजर तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर या टाईपची एक्झाम्पल आपण 9वी मध्ये सोडवलेली आहेत, बरोबर आहे. तर त्याने आपलं काय इथं विचारलंय, तर रिकॉल अँड राईट थेरम्स अँड प्रॉपर्टीज विच आर युजफुल टू फाइंड द सोल्युशन ऑफ द अबोव्ह प्रॉब्लेम. तर हे गणित सोडवण्यासाठी आपला कोणकोणत्या थेरमचा उपयोग करायचा आहे, कोणकोणत्या प्रॉपर्टीचा उपयोग करायचा आहे, कोणते गुणधर्म वापरायचे आहेत असं विचारलेलं आहे. आपलं ते सोडवायचं नाहीये, फक्त ते प्रॉपर्टीज कोणत्या वापरायच्या, थेरम कोणती वापरायची हे सांगितलं. तरी सुरुवातीला एक आपलं दिलेलं आहे पहिलं थेरम, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ कॉर्ड. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू अ कॉर्ड. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. बरोबर, पूर्ण काय करायचं इथं, बायसेक्ट दी कॉर्ड. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे तसं, फक्त बायसेक्ट दी कॉर्ड एवढं त्या ठिकाणी तुमचं येणार आहे. पुढचं पहिलं काय करतो तो, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने, बरोबर, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. मराठीमध्ये दिलेला आहे आपला, ती ऍक्टिव्हिटी मराठी पण पूर्ण करायची. आपला वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. हे थेरम किंवा हे प्रमेय हे आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. 9वी इयत्तेमध्ये ते आपण शिकलेलो आहोत. अजून काय वापरता येईल मग, तुम्हाला काय होईल, याचा उपयोग केल्यावर हे बायसेक्ट करतो म्हणजे तुम्हाला DF आणि FE ची माप जी आहे त्याच्यावर मिळणार आहे. टोटल तुमचं DF जो आहे तो 16 दिलेला आहे, म्हणून DE 16 दिलेला आहे, म्हणजे तुमचं हे 8 आणि हे 8 येणार आहे. पहा, आपला रेडियस काढायची आहे, CF काढायचा आहे, म्हणून तुमचं रेडियस पण तुम्हाला काढावी लागणार आहे. म्हणून दुसऱ्यांदा रेडियस आधी आपण काढून घेतलं, DF आणि FE चं माप म्हणजे DF चं माप आपण काढून घेतलं या थेरमचा उपयोग करून, बरोबर आहे. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड या थेरमचा उपयोग करून तुम्ही हा CF जो आहे तो DE चा परपेंडिक्युलर आहे, म्हणून या कॉर्डला तो बायसेक्ट करेल. F हा तुमचा मिड पॉईंट येईल, म्हणून DF चं मेजर आणि FE चं मेजर हे इक्वल असेल आणि ते तुमचं संपूर्ण DE च्या हाफ असणार आहे. DE चं मेजर तुम्हाला संपूर्ण किती दिलेलं आहे, तुम्हाला ते 16 दिलेलं आहे, म्हणून हे 8 येणार आहे. बरोबर, या पहिल्या प्रॉपर्टीचा उपयोग, पहिल्या थेरमचा उपयोग करू. सेकंड आता आपला हा CD जो आहे त्याचे मेजर काढायचं आहे. मग CDचं मेजर तुम्ही कसं काढणार, CD म्हणजे तुमची ही रेडियस आहे आणि आपलं दिलंय काय, डायमीटर दिलेलं आहे आपला, बरोबर आहे. डायमीटर ऑफ द सर्कल दिलेलं आहे, मग डायमीटरवरनं रेडियस कशी काढतो आपण, द रेडियस ऑफ द सर्कल हाफ द डायमीटर, बरोबर आहे. द रेडियस of the circle is half of the diameter.
तुम्हाला ही दुसरी प्रॉपर्टी जी आहे, दुसरा गुणधर्म जो आहे तो वापरावा लागेल. रेडियस जी आहे ती तुमची डायमीटरच्या हाफ असणार आहे, म्हणून d/2 r = d/2 या प्रॉपर्टीचा उपयोग करायचा आणि हा CD काढून घ्यायचा आहे. मग आता तुम्हाला CD मिळाला, तो दिलेला आहे तुम्हाला डायमीटर 20, या CD तुम्हाला 10 मिळणार आहे. पहा 20च्या निम्म तुम्ही केलं म्हणजे तो तुम्हाला 10 मिळणार आहे. आता राहिलं तुम्हाला हे काढायचं CF. तर हा जो ट्रायंगल तुमचा आहे CFD हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणून तिसरी प्रॉपर्टी जी आहे या राईट अँगल ट्रायंगल मध्ये कोणतं थेरम तुम्हाला वापरावं लागणार आहे? बरोबर आहे, पायथागोरस थेरम. बरोबर आहे, पायथागोरस थेरम. बस याप्रमाणे 3 प्रॉपर्टी तुम्हाला विचारल्या कोणत्या वापरता येतील ते सांगितले तर संपलं. ऍक्टिव्हिटी याप्रमाणे ही कंप्लीट करायची स्टेप बाय स्टेप. नाही तर तुम्ही आधी पायथागोरस म्हटला नंतर बायसेट शेवटी लिहिलं ते चालणार नाही. क्रमाक्रमाने आधी ही केल्याशिवाय, बायसेट केल्याशिवाय तुम्हाला हे मेजर मिळणार नाही. नंतर तुम्ही रेडियस काढण्यासाठी डायमीटरवरनं हे रेडियस काढून घ्यावं लागेल आणि लास्टला तुम्हाला या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल CFD बाय पायथागोरस थेरम तुम्ही वापरणार, त्यावेळेस तुम्हाला हा CF जो आहे तो मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी जी आहे ते कंप्लीट करायची आहे. युजिंग दिस प्रॉपर्टी सॉल्व द अबाउ प्रॉब्लेम. दुसरी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती पण सेम याच प्रमाणे आहे, थोडासा बदल आहे पहा त्याच्यामध्ये. सेकंड ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी 2. सेंटर आपला O दिलेला आहे, कॉर्ड तुमची QR दिलेली आहे आणि P जो आहे तो मिड पॉइंट दिलेला आहे. In the adjoining figure, segment QR is a chord of the circle with center O. QR ही O सेंटर असलेल्या सर्कलची कॉर्ड आहे, जीवा आहे. P is the midpoint of the chord QR. P हा जो आहे तो या कॉर्ड QR चा मिड पॉइंट आहे दिलेला आहे. If QR equal to 24, QR हे तुम्हाला 24 दिलेला आहे, संपूर्ण म्हणजे तुमची कॉर्डची लेंथ दिलेली आहे. OP हा जो सेगमेंट आहे याचे मेजर हे तुम्हाला 10 दिलेला आहे, OP. देन फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. मी तुम्हाला ही रेडियस जी आहे ती इकडे काढा किंवा इकडे काढा. OR काढलं तर रेडियस आहे आणि OQ काढलं तर रेडियसच आहे. बरोबर, याप्रमाणे आपला रेडियस फाइंड करायचे आहे. मग इथेही तुम्हाला परत कोणकोणत्या प्रॉपर्टी वापराव्या लागणार आहेत? नाही, इथं परपेंडिक्युलर दिलाय का? पहिली प्रॉपर्टी जी आहे ती वापरण्यासाठी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर, की आपला पहिली जी प्रॉपर्टी आहे या P चा उपयोग करून तुम्हाला QP आणि PR याचा उपयोग करून तुम्हाला आधी हे माप जे आहे ते काढून घ्यायचं आहे. कुठलं? OP आपलं QR = 24 दिलेला आहे. P इज द मिड पॉइंट ऑफ या QR, बरोबर आहे, सेगमेंट QR चं मिड पॉइंट आहे, म्हणून QP आणि PR चं मेजर जे आहे ते मिड पॉइंट असल्यामुळं हाफ ऑफ दी QR येणार आहे. बरोबर आहे, मिड पॉइंटची प्रॉपर्टी जी आहे ती पहिली वापरायची. नंतर तुम्हाला रेडियस जी आहे ती काढायची आहे. OP या सेगमेंट हा परपेंडिक्युलर आहे हे तुम्हाला दिलेलं नाही, बरोबर आहे, म्हणजे पहिली प्रॉपर्टी जी आहे हा परपेंडिक्युलर तुम्हाला दाखवायचा आहे. बरोबर आहे, हा तुम्हाला परपेंडिक्युलर दाखवायचा आहे. मग तो परपेंडिक्युलर कसा असणार आहे? द सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड, द जॉइनिंग ऑफ सेगमेंट center of the circle and the midpoint of chord is perpendicular to the chord. असं ते थेरम आहे, गेल्या वर्षी आपण घेतलेलं आहे. बरोबर आहे, कोणतं? दी सेंटर, दी सेगमेंट जॉइनिंग दी सेंटर ऑफ दी सर्कल and midpoint of the chord is perpendicular to the chord. The segment joining the center of the circle and midpoint of the chord is perpendicular
टू द कॉर्ड, म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू. मराठीमध्ये सांगतोय, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे तो जीवेला लंब असतो. परपेंडिक्युलर टू द कॉर्ड म्हणजे तो जीवेला लंब असतो. मग या ठिकाणी तुमचा हा काटकोन होणार आहे हे तुम्ही सांगणार आहात. ओ पी क्यू हा काटकोन होईल. तर तुमचा हा पी मिड पॉइंट आहे. दुसरी प्रॉपर्टी तुमची येणार आहे पी इज द मिड पॉइंट ऑफ, म्हणजे मिड पॉइंट प्रॉपर्टी. मिड पॉइंट प्रॉपर्टी म्हणा बघितलं. मिड पॉइंटचा जो गुणधर्म आहे तो वापरायचा आहे. म्हणजे पी हा तुमचा क्यू आरचा मिड पॉइंट आहे, म्हणून क्यूपीचं माप याप्रमाणे क्यूपी इक्वल टू पी आर इक्वल टू 1/2 क्यू आर. जसं मग अशी आपण डायमीटरवरनं रेडियस काढली होती तसं इथं क्यूपी आणि पी आर काढण्यासाठी पी हा मिड पॉइंट आहे, म्हणून तुमचं क्यूपी इक्वल टू पी आर याप्रमाणे करून तो क्यू आरच्या हाफ आहे. याप्रमाणे तुमचं 24 आणि 12 येणार आहे. बरोबर, हे 12 येईल, हे 12, हे 10 तुम्हाला दिलेलंच आहे. आणि मग तुम्हाला पुन्हा आता ही रेडियस काढायची आहे, ओ क्यू काढायचा आहे. हे पुन्हा सांगितलं तीच प्रॉपर्टी कोणती, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. तर अशा या 3 प्रॉपर्टी पण तुम्हाला इथं वापराव्या लागणार आहेत. पहा, in the adjoining figure, M is the center of the circle and segment AB is a diameter. म्हणजे AB हा डायमीटर आहे, म्हणजे M हा तुमचा या सेंटर मधून जाणारी तुमची ती कॉर्ड असणार आहे. सेगमेंट MS परपेंडिक्युलर ऑन कॉर्ड AD वरती परपेंडिक्युलर तो आहे. द सेगमेंट MT इज परपेंडिक्युलर ऑन कॉर्ड AC. द अँगल DAB is congruent to angle CAB. DAB हा अँगल आणि CAB हा अँगल तुमचे कॉन्ग्रुएंट तुम्हाला दिलेले आहेत. देन प्रूव्ह दॅट कॉर्ड AD कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड AC. तर कॉर्ड AD आणि कॉर्ड AC ही तुम्हाला कॉन्ग्रुएंट आहे असं प्रूव्ह करायचे. ADचं माप आणि ACचं मेजर हे तुमचं इक्वल असणार आहे. तर इथे जे थेरम आहे ते वापरूनच, बरोबर, हे जर इक्वल डिस्टन्स येईल, MS आणि MT ही जी डिस्टन्स इक्वल येतील तर आपल्या सेंटर पासून इक्वल डिस्टन्स ज्यावेळेस कॉर्ड असतात त्यावेळेस त्या कॉर्ड तुमच्या कॉन्ग्रुएंट असतात. द कॉर्ड इक्वल डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. बरोबर, द कॉर्ड इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट कॉर्ड. तर त्या कॉर्ड ज्या आहे त्या तुमच्या म्हणजे वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जे जीवा ज्या आहेत त्या तुमच्या एकरूप असतात असं थेरम जे आहे ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. ते सुद्धा 9वीलाच आपण पाहिलं. पहा, तर त्यामध्ये टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम विच ऑफ द फॉलोइंग थेरम्स विल यू यूज. बरोबर आहे. तर पहिलं कोणतं पहा, द कॉर्ड्स विच आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. बरोबर आहे, ही पहिलं थेरम दिलेलं पहा. दुसरं आहे कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. आता इथे कॉर्ड आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे, कॉर्ड तुमच्या कॉन्ग्रुएंट नाही दिल्यात, आपल्याला काय दाखवायचं आहे, द कॉर्ड्स विच आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. ज्या कॉर्ड तुमच्या सेंटर पासून इक्वल डिस्टन्स वरती असतात, सेम डिस्टन्स वरती असतात, त्या कॉर्ड तुमच्या कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून पहिलंच थेरम जे आहे ते तुम्हाला वापरता येऊ शकतं. तर विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स विल बी युजफुल. हे ट्रायंगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे, कुठले, ट्रायंगल SAM आणि ट्रायंगल TAM. हे तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी म्हणजे पहिली प्रॉपर्टी ही तिथे उपयोग देणार आहे. द फर्स्ट द कॉर्ड्स विच आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. ही प्रॉपर्टी वापरून, हे थेरम वापरून तुम्हाला हे प्रूव्ह करता येणार आहे. हे इक्वी डिस्टन्स दाखवायचं आहे. पहा, आता हे इक्वी डिस्टन्स दाखवण्यासाठी हे जे 2 ट्रायंगल आहेत, हे 2 ट्रायंगल तुम्हाला कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट दाखवता येतील त्याचा विचार करायचा आहे. मग त्यांनी दिले तुम्हाला SAS टेस्ट म्हणजे 2 साईडच्या मध्ये अँगल. दुसरा आहे तुमचा ASA, 2 अँगलच्या मध्ये साईड आहे. SSS 3 साईड्स तुमच्या आहेत म्हणजे बाबा कसोटी. आणि AAS म्हणजे 2 अँगल आणि त्या अँगलची एकाची अपोजिट साईड. आणि 5वी आहे तुमची हायपोटेनियस साईड टेस्ट. हायपोटेनियस
साईड टेस्ट जी आहे ती वापरायची आहे. तर कोणती इथे विभागात होती पहा, 5 टेस्ट दिलेल्या लागल्यात कॉन्ग्रुएन्सीसाठी. आपला कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगलच्या 5 टेस्ट आहेत, त्यातली कोणती इथे योग्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर जर विचार केला आपण, ही तुमची कॉमन साईड आहे पहा, ही तुमची कॉमन साईड आहे अपोजिट ऑफ राईट अँगल. म्हणजे तुमचा हा काय होणार आहे, ही काय होणार तुमचं, ही तुमची हायपोटेनस आहे बरोबर. हा तुमचा इथं बाहेर दाखवायचा, आपण आतून घेऊया राईट अँगल. नंतर हा अँगल आणि हा अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेला आहे. तर हा राईट अँगल आहे, म्हणजे वन साइड आणि टू अँगल्स आहेत, वन साइड अँड टू अँगल्स आहेत. तुमचा हायपोटेनस म्हणजे हायपोटेनस साईड थेरम होणार नाही लगेच, तर साईड तुमची दुसरी कॉन्ग्रुएंट दिलेली नाही, माहिती नाही. म्हणून या ठिकाणी तुमचं काय होणार आहे, या दोन अँगल आहे, दोन अँगलच्या मधली साईड नाहीये, म्हणजे तुमची ASA ही टेस्ट सुद्धा नाहीये. हायपोटेनियस साइड टेस्ट ही सुद्धा नाहीये. मग राहिली कोणती आता दोन अँगलची, AAS टेस्ट जी आहे किंवा तिलाच SAA टेस्ट असं म्हटलं जातं. तर ह्या टेस्टनुसार एक साईड आहे, हे दोन अँगल, दोन अँगलच्या अपोजिट साईड, म्हणजे राईट अँगलच्या अपोजिट ही साईड तुमची आहे, दोन्ही ट्रायंगल मधली राईट अँगलच्या अपोजिटची बरोबर आहे. म्हणून हे ट्रायंगल तुमचे AAS या टेस्टने तुमचे कॉन्ग्रुएंट होणार आहेत. आणि दोन ट्रायंगल ज्यावेळेस कॉन्ग्रुएंट असतात, रिमेनिंग साइड्स अँड अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आपल्याला साईड दाखवायची आहे, म्हणून या ट्रायंगलची MS साईड आणि या ट्रायंगलची MT साईड ही तुमची कॉन्ग्रुएंट होणार आहे. म्हणून या साईड टेस्ट तुमची येणार आहे AAA टेस्ट. तर अशा प्रकारे ही थेरम जे आहे ते प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे पहिली प्रॉपर्टी वापरायची, परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ज्यावेळेस काढणार आहोत, ज्यावेळेस म्हणजे नॉन कोलिनियर पॉईंट असतील त्यावेळेस परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ज्यावेळेस काढू त्यावेळेस तुमचं हा एकमेव पॉईंट जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुमचं सर्कल सुद्धा किती असणार आहे, मग पॉईंट ज्यावेळेस तुमचे नॉन कोलिनियर असतील, 3 पॉईंट्स आर नॉन कोलिनियर, त्यावेळेस तुमचं या तिन्ही पॉईंट मधून पास होणार तुमचं ओनली वन सर्कल असणार आहे. तर सर्कल कॅन बी ड्रॉन फ्रॉम द 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स इज ओनली वन. तुमचं पहिला म्हणजे इन्फानाइट सर्कल पासेस थ्रू वन पॉइंट. एका पॉइंट मधून तुम्हाला इन्फानाइट सर्कल काढता येतात. इन्फानाइट सर्कल्स पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. 2 डिस्टिंक्ट पॉइंट तुमचे असतील तर त्यातून सुद्धा पास होणार तुमची इन्फानाइट सर्कल असणार आहेत. देअर इज युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर असल्यावर एकही काढता येत नाही, पण नॉन कोलिनियर एका रेषेवर नसलेले जे पॉइंट तुमचे असतील तर त्यामधून तुम्हाला युनिक म्हणजे एकमेव काढता येतं, हे लक्षात घ्या. नो सर्कल कॅन पास थ्रू दी 3 कोलिनियर पॉइंट्स. हे पॉइंट तुमचे कोलिनियर असतील तर यामधून तुम्हाला नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. यामधून आपलं एकही कोलिनियर पॉइंट्स मधून एकही सर्कल काढता येत नाही. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या आपण इथं कम्प्लीट केलेल्या आहेत. आणि मग हे जे थेरम आहे याच्यावर आधारित एक थेरम आहे ते आपण पुढे पाहणार आहोतच. नंतर तुमचं पुढे सिकँड आणि टँजंट हा जो टॉपिक आहे तो येणार आहे, तो आपण उद्याच्याला पाहू. उद्या बरोबर